40शीतल्या विधवा महिलेला 3 मुले, यातील मोठा मुलगा 19 वर्षाचा। तिला या वयात एकावर प्रेम जडले। तिन्ही मुलांना सोडून ती प्रियकरासोबत पळून गेलीच, पण जाताना तिने पतीची अनुकंपा तत्वावरील सरकारी नोकरीही घेऊन गेली। दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। बेळगावमधील हे प्रकरण आहे। महिन्याभरापूर्वी ज्या गणेशपूर परिसरात एका 40 वर्षाच्या महिलेने गुपचूपरित्या 90 वर्षाच्या वृद्धाशी नोंदणी पद्धतीने विवाह केला, त्याच गणेशपूर परिसरातील दुसरी एक कहाणी सध्या चर्चेत आहे। गेल्या मे महिन्यात कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर परिसरातून एक महिला बेपत्ता झाली होती। तशी फिर्याद सदर महिलेचे दीर व मुलांनी दिली। पोलिसांनी तिचा जेव्हा शोध घेतला तेव्हा वेगळीच कहाणी समोर आली। या महिलेच्या पतीचे काही महिन्यापूर्वी निधन झालेले आहे। या महिलेला 10, 15 व 19 वर्षाची अशी 3 मुलं आहेत। पतीच्या निधनानंतर ओळखीच्या व सातत्याने तिच्या घरी येणाऱ्या एका समन्वयक प्रियकरासोबत ती पळून गेल्याचे निष्पन्न झाले। सदर महिलेला जेव्हा पोलीस ठाण्यात आणले तेव्हा त्या महिलेचे दोघे दीर, नंदा, तिची 3 मुलं व या महिलेचे भाऊ सर्वजण तिथे आले। विशेष म्हणजे या महिलेचा पती आरोग्य खात्यात ग्रुप D मध्ये सरकारी नोकर होता। त्याच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर पत्नीला नोकरी मिळाली आहे, परंतु नोकरीवर रुजू होताच ती या तरुणासोबत पळून गेली। त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तिने घरी परत येणार नसल्याचे सांगितले। यावर तोडगा म्हणून तिला जो पगार मिळणार आहे त्याच्यातील 75% भाग ती मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा असं ठरलं। यानंतर गेल्या 1.5 महिन्यापासून हे प्रकरण शांत होते। सदर महिला घरी न येता त्या तरुणासोबतच राहत होती, परंतु अचानक तिने कामावर जाणं देखील बंद केल्याचं समोर आलंय। त्यामुळे तिच्या सासरच्या लोकांनी व मुलांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठले आणि भरपाईची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार केली। तसेच ही महिला कुठे आहे याबाबत काही माहिती नाही असे सांगितले। यानंतर पुन्हा कॅम्प पोलिसांनी त्या महिलेला शोधून तिला व सासरच्या लोकांना बोलवून घेतले। कुटुंबियांनी व मुलांनी तिला पुन्हा घरी येण्याचा आग्रह धरला, परंतु तिने नकार दिला। आपण प्रियकरासोबत राहणार असून आपल्याला कुणी त्रास देऊ नये याची काळजी घेण्याची विनंती तिने पोलिसांना केली। यानंतर मुलांनी मात्र आमची आई आम्हाला परत द्या, आम्ही शाळा सोडून कामाला जातो आणि तिला जगवतो, पण तिला आमच्यासोबत यायला सांगा अशी विनंती पोलिसांना करत राहिले। पण महिला तिच्या निर्णयावर ठाम असल्याने पोलीसही हतबल झाले। या महिलेला माध्यम प्रतिनिधींनी 3 मुलांना सोडून जाणं कितपत योग्य आहे, त्यांची चिंता वाटत नाही का असं विचारले असता मी काय करायचे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही कोण विचारणार असं म्हणत तिनं सर्वांना उडवून लावले। एकंदरीत प्रेमात आकंठ बुडालेली ही 3 लेकरांची आई सध्या तरी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। ज्या तरुणासोबत पळून गेली आहे तो देखील गुंड प्रवृत्तीचा असल्याचं तिच्या सासरच्या लोकांचं म्हणणं आहे। एका महिलेच्या छेडछाड प्रकरणात त्याला महिलेने मारल्याचा व्हिडिओ पोलिसांना दाखवला। सदर महिलेलाही तो तरुण तिच्यासाठी योग्य नाही हे कुटुंबियांनी सांगितलंय।